ना दंडवत प्रणाम. आज आहे भोगी आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, भोगी दिवशीचा. सकाळी मस्त मी छान अशी ज्या भाज्या असतात 10-12 भाज्या त्याची मिक्स भाजी केली होती. आणि आमच्याकडे अशी सुकी भाजी नाही बनवत, अशी गरगटा भाजी बनवतात सोलापूर भागामध्ये. तर छान आमच्या बाबांचा टिफिन पॅक करून दिला. आणि हे सॅलड देण्यासाठी मी डीमार्टमधून 99 रुपयाला मस्त असा ग्लास म्हणजे काचेचा कंटेनर आणला आहे. छान सकाळी बाजरीच्या भाकरी, मिक्स भाजी, भात असा मेनू होता. त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला. म्हटलं आज चपाती वगैरे खायची नसती, तर मग जेव्हा काही सण वगैरे असतो ना, तर तोच मी सकाळी डब्यालासुद्धा बनवून देते. 8 वाजले होते, बाबा आमच्या ऑफिसला गेले. त्याच्यानंतर हा म्हणजे भाचा आहे दादा, त्याचासुद्धा डबा भरला आणि दोघांचे डबे भरून घेतले. बाबा गेल्यानंतर मग मी यांच्या डब्याच्या भाकरी केल्या. तरी अजून एकाच्या डब्याच्या ज्या भाकरी होत्या त्या पेंडिंग होत्या माझ्या. म्हटलं याचा डबा भरून द्यावा आणि मग त्याच्या भाकरी बनवाव्या. कारण बाबा सकाळी 8 वाजता जातात. म्हणजे जो आमचा दादा आहे माऊली, तो 8:30 वाजता जातो. आणि जे अक्षय आहेत तर ते 9, 9:15 वाजता जातात. आणि ते जाताना शिवण्यालासुद्धा स्कूलला सोडतात आणि मग ते ऑफिसला जातात. कारण त्यांचं ऑफिस आहे ते 9:30 वाजता असतं आणि घरापासून काही जास्त लांब नाही आहे. त्यामुळे ते शिवण्याला सोडून मग ऑफिसला जातात. म्हणजे ते एक माझं सकाळचं काम कमी होतं. म्हणजे खूप रिलॅक्स वाटते की बस सकाळी शिवण्याचा आवरा, सर्वज्ञाचा आवरा, माझा आवरा, मग शिवण्याला घेऊन सोडायला जा. आणि त्या सर्वज्ञाला घेऊन जायचं म्हणलं ना, खूप हात हा उघडून जातो. त्याच्यामुळे अक्षय सोडतात. आणि मग सगळ्यांचे टिफिन सकाळी असेच जातात की त्यामुळे सकाळची थोडीशी खूप गडबड असते. तरीसुद्धा आज भोगी आहे म्हणून त्यातल्या त्यात वेळ काढून मी काही गोष्टी शूट केल्यात. आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय होतं, जी भाजी असते ना त्याची सुकी भाजी असते. भाज्या वगैरे घालतात पण सुकी करतात. आणि छान मस्त अशा मी कडक भाकरी बनवल्या होत्या आज, जशा आमच्याकडे असतात तशा. हे बघा. आणि त्यांना मस्त कडक भाकरी दिलेल्या डब्याला. आणि त्याच्यानंतर सगळे ऑफिसला गेले. मग मी चहा घेतला आणि म्हटलं चहा घेऊन मग आपण राहिलेल्या बाकीच्या कामाला लागूया. कारण सकाळी लवकर उठलेलं असतं आणि खूप गडबड असते. त्यामुळे म्हणजे दररोज नाही पित, ॲसिडिटी होते, पण कधीतरी पिते. त्याच्यानंतर मग माझी छान आंघोळ वगैरे झाली होती आणि म्हटलं आंघोळ झाली, सगळी कामं आवरले, तर देवपूजा करून घ्यावी. आज भोगी होती. छान देवाला स्नान वगैरे घालायचं होतं. आणि देवाला स्नान वगैरे घालायचं म्हटलं की देवपूजेला जरासा वेळ लागतो मला. जरासा म्हणता येणार नाही, खूपच वेळ लागतो. कारण ह्या गोष्टी मी सगळी कामं झाल्यानंतर निवांत करत असते. आणि चला आता मी तुम्हाला आमची देवपूजा कशी असते दाखवते. तुला स्नान घालिते मी चक्रधर राया, चक्रधर राया देवा मालनीच्या तनया, देवा मालनीच्या तनया. तुला स्नान घालिते मी चक्रधर राया, आरंभी तुला मी गंध लावणीया, आरंभी तुला मी गंध लावणीया. प्रार्थना करीते नम्र होऊनिया, नम्र होऊनिया. भक्तिभावनेने तुझे गुण गाऊनिया, गुण गाऊनिया. तुला स्नान घालिते मी चक्रधर राया, तुला स्नान घालिते मी चक्रधर राया. दही दूध साखर आणि मधुपर्क संग, सुगंधित उठण्याने मर्दित असे अंग. दही दूध साखर आणि मधुपर्क संग, सुगंधित उठण्याने मर्दित असे अंग. शीत उष्ण निर्मळ पाणी वरी घालुनिया, वरी घालुनिया. तुला स्नान घालिते मी चक्रधर राया, तुला स्नान घालिते मी चक्रधर राया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. अशी एकदम मन प्रसन्न करणारी शांत अशी माझी देवपूजा होते. आणि ही देवपूजा माझी एकतर गुरुवारी असते, काही सणवार वगैरे असेल तरीसुद्धा मी खूप छान मस्त निवांत देवपूजा करून घेते. आणि देवपूजा केल्यानंतर एक मनाला समाधान मिळतं आणि घरातसुद्धा इतकं प्रसन्न वातावरण राहतं ना. ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे ना, त्यांच्यासाठी तर वेळ दिलाच पाहिजे असं पर्सनली मला तरी वाटतं. त्याच्यानंतर ओंकार म्हणजे माझा अजून एक भाचा आहे. तो सुद्धा जॉबला आहे, पण आता सध्या त्यांना सुट्टी आहे त्यामुळे ते घरी आहेत. त्यांच्यासाठी मस्त नाश्त्याला मी पोहे बनवले होते आणि शिवण्याला आणि त्यांना पोहे दिले. नंतर देवाला वगैरे सुद्धा भाजी भाकरीचा उपार झाकून घेतला. आणि त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट दुपारी शूट करायला घेतलं. आता हे माझं चिमणू मस्त गॅलरीत बसून असं बुंदीचा लाडू खात होतं. आणि बघा ना, ऊन पडलं होतं आणि उन्हामध्ये असा पाऊस येत होता. आज भोगी होती, उद्या संक्रांतीची वगैरे तयारी होती. मी आता जाणार होते जे काही संक्रांतीचं सामान वगैरे आणण्यासाठी, आवरून निघालेच होते.
तोपर्यंत घरून कॉल आला की म्हणजे संक्रांत नाही करता येणार म्हणून गावावरून. झालं होतं असं की आमच्या भाऊकीतले म्हणजे शेजारचे काजोबा एक्सपायर झाले होते आणि आता आम्हाला सुतक होतं, म्हणजे आजच ते वारले होते. मग 3 दिवस पण झालं नव्हतं, त्यामुळे सुतकात संक्रांत नाही करता येणार म्हणून मग तो प्लॅन कॅन्सल झाला आणि माझा सगळा मूड ऑफ झाला. म्हणजे काहीच करायची इच्छा नाही राहिली माझी, की म्हणजे इतक्या काही गोष्टी मी ठरवल्या होत्या, उद्यासाठी प्लॅनिंग केलं होतं, पण तसं काहीच नाही झालं. म्हणून थोडासा मूड ऑफ होता. म्हणलं ठीक आहे, या काही गोष्टी कुणाच्या हातात नसतात. आता जे काही त्यांच्या नशिबात लिहिलं होतं ते घडलं. मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी छान देवाला दिवा वगैरे लावून घेतला. आणि हे बघा माझी चिमणी, जसं आई करते ना तसं सेम ॲक्टिंग करायची असते. म्हणजे बघा ना, लहान मुलांना कधी कुठली गोष्ट शिकवावी लागते का? अगदी एकदा बघितलं ना तर ती गोष्ट ती खूप लक्षात ठेवते आणि म्हणजे खरंच खूप हुशार आहे. तुम्हाला असं वाटेल की नेहमीच हिच्या व्हिडिओमध्ये हिच्या मुलींचं कौतुक का करते, पण तुम्ही समोर बघताय सुद्धा की किती छान अगदी गुणी बाळासारखं वागतायत. आणि आता तुम्हाला दुसऱ्या आरशासमोर दाखवते की तिथे शिवण्या विचारते म्हणून हिला विचारायचं आहे. भले त्या डोक्यावर केससुद्धा नाही आहेत, पण ते विचारायचं आहे. आणि जेव्हा केस होती तेव्हा जुट्टी वगैरे अजिबात बांधू द्यायची नाही. बांधलं की लब्बर काढून फेकायची, पिना पण काढून टाकायची. आणि आता असं असतं की जसं शिवण्या दिदी करते तसं मला करायचं आहे. आता हिचं चालू होतं की काहीतरी पब घालायचं आहे म्हणे. आणि माझ्याच्यानं काही म्हणजे मला तो व्यवस्थित नाही घालता येत. मग तिचं म्हणत होती की आई राहू दे, माझं मी घालते. आणि हे बघा असा काहीसा छान पब घातला होता. याच्यासाठी केस वाढवायच्यात, थोडी कट करू म्हटलं तरी म्हणते नको आई मला केस वाढवायच्यात. आता दीदी विचारत होती म्हणून हिला विचारायचं होतं. मग म्हटलं संध्याकाळी आता सकाळचा सुद्धा थोडासा स्वयंपाक शिल्लक होता. सगळे आले होते ऑफिसमधून, 7-7:30पर्यंत सगळे येतात. आणि माझी देवपूजा वगैरे सुद्धा छान झाली होती. आणि सकाळचा थोडासा स्वयंपाक शिल्लक होता म्हणून म्हटलं थोड्याशा भाकरी शिल्लक राहिलेत त्याचे तुकडे करून घ्यावे आणि थोडासा मसाले भात बनवा. आणि सकाळची भाजी भाकरी होतीच, कारण आम्ही दुपारी जेवणच केलं नव्हतं, त्याच्यामुळे स्वयंपाक तसाच होता. तर बाबांनी येताना त्या समोसे आणले होते. मग मस्त सगळ्यांना मी असे गरमागरम समोसे दिले आणि सगळ्यांनी छान समोशाचा नाश्ता केला. कारण संध्याकाळच्या वेळी काय होतं, ऑफिसमध्ये येतात त्यांनासुद्धा भूक लागलेली असते आणि दररोज तरी मी वेगळं नवीन काय बनवणार ना घरी त्यांच्यासाठी. मग चहा तर असतोच, पण कधीतरी घरी भेळ वगैरे बनवते, मग कधीतरी बाहेरून आणतात, असं काहीतरी असतं. पण जास्त पण नाही खात, कारण भूक मोड होते आणि मग संध्याकाळचं परत नाही जेवता येत म्हणून. तसं तर माझा आज काहीच करायचा मूड नव्हता, कारण मला संक्रांत नव्हती करता येणार. मी खूप काही प्लॅन केलं होतं, पण म्हणजे सगळाच मूड ऑफ झाला होता. बघू आता एके दिवशी जेव्हा लहान संक्रांत असते ना तेव्हा करेन, किंवा रथसप्तमीपर्यंतसुद्धा केलं तरी चालतं. किंवा एखाद्या रविवारी मग मी संक्रांत, माझं हळदी कुंकू आणि सर्वज्ञाचं बोरनाण असं सगळं एकदाच करेन. तोसुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. मग सगळ्यांनी मस्त असा समोसा खाल्ला. शिवण्या सर्वज्ञासुद्धा छान खातात आवडीने. मस्त सगळ्यांनी गरमागरम समोसा खाल्ला आणि मी सुद्धा खाऊन घेतला, कारण सगळ्यांसाठीच आणला होता. समोसा खाल्ला त्याच्यानंतर मग लगेच मी सगळ्यांसाठी चहा बनवला, कारण एक जण येतं, मग एक जणाला चहा नाही बनवत मी. 10-15 मिनटांनी मग सगळ्यांसाठी एकदा चहा करते. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आजीला व्हिडिओ कॉल केला होता, कारण सर्वज्ञाला आजीची खूप आठवण येत होती. ती सारखं आजी आजी म्हणत होती आणि म्हणून आजीला व्हिडिओ कॉल केला. तर बघा कशी बोलते आजीसोबत, छान बोलत होती ती. पण शिवण्याला नव्हतं बोलायचं, कारण शिवण्या जास्त नाही बोलत फोनवर कोणाला. ती लाजते फोनवर बोलायचं म्हटलं की. आणि म्हटलं साधा व्हॉईस कॉल करण्यापेक्षा आपण व्हिडिओ कॉलच करूया, म्हणजे आजीला पण मुलींना बघता येईल. पण सर्वज्ञ बोली, पण शिवण्याला काही बोलायचं नव्हतं म्हणून ती नाही बोली. ती अशी लाजत होती, म्हणजे शक्यतो ती कोणाचाच कॉल आल्यावर नाही बोलत. त्याच्यानंतर मग चहा पीत मी पण थोडीशी बोलली त्यांच्याशी. मग नंतर मला करायचा होता स्वयंपाक. म्हटलं यांना खेळायला नादी लावलं आणि मग नंतर मी स्वयंपाकाला लागले. तिचं असं असतं की कुणाचा जरी फोन आला तरी मला दे, तुम्ही कोणीच बोलू नका. म्हणजे आपण जरी बोलायचं म्हटलं ना तरी ती बोलून देत नाही आहे, तिलाच बोलायचं असतं. तर संध्याकाळच्या वेळी आम्ही सगळ्यांनी बसून मस्त छान असं जेवण केलं. परत जेवण करायच्या वेळेस मग तिच्या आत्तूचा फोन आला होता. म्हणजे हे जे अक्षय आहेत ना, तर त्यांच्या मम्मीचा आत्तूचा फोन आला होता. नंतर ती आत्तूलासुद्धा खूप छान फोनवर बोलली. मस्त सगळ्यांनी आम्ही मिळून जेवण केलं. आणि मग जेवण झाल्यानंतर आपली असतातच कामं, जी दररोजची भांडी घासा, किचन आवरा. आणि दररोज ते काहीच व्हिडिओमध्ये दाखवणार ना, म्हणून मी ते नाही शूट करत. ज्या काही गोष्टी असतात की बाबा तुम्हाला दाखवू शकते एवढंच मी शूट करते. आता भांडी वगैरे घासलेलं कधी तर ठीक आहे, पण आपलं ते काम आहे ते दररोजच आहे आणि ते काय व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून मी नाही शूट करत. आता जेवण झाल्यानंतर आमच्या मॅडमला अशी काहीतरी लोळी आली होती आणि मोबाईल घेऊन ती छान लोळत होती. मग झोपायचा टायमिंग झालेला म्हणून तिला मी दूध पाजत होते. आणि झोपताना शिवण्या सर्वज्ञ दोघी पण दूध पितात.
थोडं थोडं पितात पण पितात. आणि सर्वज्ञाला तर झोपताना नाही दूध पाजलं तर ती रात्रीचं खूप त्रास देते, ते अजूनही फीड करते. त्याच्यामुळे मग मी तिला जबरदस्ती का असेना पण झोपताना थोडंसं दूध पाजून झोपवते, म्हणजे ती रात्रीचं जास्त त्रास देत नाही म्हणून. आणि छान मस्त ती दूध पिले आणि असा आमचा मस्त दिवस होता. आता उद्याचा व्हिडिओ तर बघू, म्हणजे मी शूट करेन नाही करेन माहीत नाही आहे संक्रांतीचा. जर शूट केला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता संक्रांतच नाही करायची तर शूट करण्यासारखं काही नाही आहे. आणि असा छान होता आमचा आज